मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांच्या हाडांची अवैध वाहतूक उघडकीस आली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई शनिवारी 11 एप्रिल रोजी रात्री दर्यापूर नाका परिसरात करण्यात आली। माहितीनुसार दर्यापूर नाका इथं रात्री 10 वाजताच्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी कारंजा इथून दर्यापूरकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक MH27DT1324 वाहनाला थांबवण्यात आलं। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची हाडे आढळून आली। तपासादरम्यान वाहनातून तब्बल 22 क्विंटल 90 किलो गोवंश हाडे जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 34,350 रुपये इतकी आहे। तसंच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं बोलेरो पिकअप वाहन किंमत अंदाजे 5 लाख रुपये जप्त करण्यात आलं। अशा एकूण 5,34,350 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी बशीर खान अजीज खान वय 50 राहणार केसर कॉलनी संभाजीनगर, मोहम्मद इर्शाद मोहम्मद इक्बाल वय 22 राहणार कोल्हापूर तालुका दर्यापूर आणि अब्दुल हकीम अब्दुल अजीज वय 29 राहणार कोल्हापूर जिल्हा अमरावती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणी ASI गजानन थाटे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 325, 281, 3, 5 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 2015 मधील कलम 5, 5ब, 5क, 9अ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडे गोवंश हाडांच्या वाहतुकीसंदर्भात कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाही। त्यामुळे पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ASI गजानन थाटे करीत आहेत। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।